हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वैभवची दुनिया या चॅनलमध्ये. तुम्ही सगळे ठीकच आहेत ना? माझ्यासारखे आजारी नाही आहेत ना? तुम्ही सगळे ठीकच राहा, आजारी कोणीच राहू नका. आजार हा खूप खूप विचित्र आहे. कधीच कोणीच आजारी पडू नये, नाही गालफा तर कधीच कोणालाच होऊ नये अशी मी प्रे करते देवाकडे. असं प्रे करते मी, कारण खूप भयंकर त्रास होतोय मला. आता मी तयारी करते आणि ऑफिसला जाते. माझी इच्छा पण नाही होत तयारी करायची, कारण माझा फेसच खूप विचित्र दिसतो. त्यामुळे तरी मी विचार करते जाऊ दे, आता आहे ते सहन करावं लागेलच. आणि तयारी तर सुद्धा करावी लागेल. जसं भूतावाने उठून ऑफिसला तर आपण जाऊ नाही शकत. फेस सुजलाय तर मग काय करणार त्याला. आणि माझे व्लॉग थोडे कारण हे दुखते ना, त्यामुळे उठावं लागतं 10 वेळा. मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही कधी मी व्लॉग टाकत जाऊ. झालं माझं पावडर लावली झाली तरी. आता टिकली लावायची. मला इकडे तिकडे बघवत पण नाही आहे, तुम्ही पण हसाल मला. पण काय करणार त्याला, बोलतात ना मजबुरी का ना महात्मा गांधी, अशीच काहीतरी तरा झाली माझी. आणि माझी ही टेक्निक आहे, मधोमध टिकली लागली गाणे बघायची. त्याच्याने मला समजतं की मधोमध लागले तुझी टिकली. मी लावून घेते. मला सवय कुंकू लावायची टिकली खाली, त्यामुळे मी कुंकू सुद्धा लावते. मी कुंकू जोडीला घेऊन जाते, तर तेव्हा माझ्याकडे पुडी असते त्याची. डब्बीमध्ये नाही मी ठेवलेला, पुडीमध्ये ठेवलं आहे, तर मग ते त्याचा कुंकू मी सुद्धा लावून झाला. आता तर केस मला विचारायचे, तर मी केस सुद्धा विचारून घेते. तिकडे टेडीचे पाय दिसतात तुम्हाला. कशी दिसते मला प्लीज कमेंट करून सांगा, मी व्हिडिओमध्ये मी कशी दिसते ते. त्याने बोलतच होते, मी व्लॉगिंग सुरू केले, तिथून मी नुसती बोलते आजारीचे. खरंच गाईज, मी व्लॉगिंग सुरू केले तिथून मी आजारीच पडले. नुसतं आजार ठेपला आहे मला. त्याचाच मला प्रचंड राग येतो, पण मी काहीच करू नाही शकत. आणि ऑफिसला सुद्धा जावं लागतं. आजारी असलं तरी ऑफिसला जाणं आहे. 2 दिवस केला होता मी आराम. आणि मी शोरूममध्ये काम करते, त्यामुळे काय ह्याची पण सुट्टी नसते. गव्हर्नमेंट सुट्टी असो का काय असो, काहीच नाही. सगळ्याला जावं लागतं. आज गोकुळ अष्टमी आहे,
दहीहंडी फुटेल गाईस, तरी पण मला ऑफिसला जावं लागतं आहे. रिझनच तसं आहे की मी ऑफिसच तसं जॉईन. एव्हरीवन, तर मी तुम्हाला सांगितलं मी ऑफिसला जाताना भेटते. तर मी आता ऑफिसला जायला निघालेली आहे स्कूटीवर. तर बघू, आमचा रस्ता पण खूप खराब आहे, म्हणजे खूप खराब झालेला आहे आमच्याकडचा रस्ता. पण काही करू नाही शकत, जावं लागतंच. तर मग मी जाते. तुम्हाला बाईकवर माझा आवाजसुद्धा येणार नाही. कड घातलेले असते का आवाज जातो तुमच्यापर्यंत, पण मी कड नाही घातले ना तर आवाजसुद्धा जात नाही. आणि माझा तोंड जास्त उघडतसुद्धा नाही, त्यामुळे तिच्या इकडे दहीहंडी बांधलेली आहे. छोट्या मुलांचीच बांधलेली, मोठ्या मुलांची नाही बांधलेली. हे बघा, आज दहीहंडी आहे तरी आम्हाला ऑफिसला यावं लागतं आहे, कारण ऑफिस चालू आहे. माझं शोरूम आहे, त्यामुळे मला ऑफिसला यावंच लागतं. तुम्ही दहीहंडी बघू शकता. अजून तो फोडायला सुरुवात नाही केलेली, बघू कधी करतात फोडायला सुरुवात. फोडायला सुरुवात कधी करतात त्यांच्यावर आहे, मला सुद्धा समजणार नाही कधी फोडतात ते. पण दहीहंडी खूप मस्त दिसते बांधले त्याने. तर मी आज दहीहंडी सुद्धा आहे आणि मला हॉस्पिटलला जायचं आहे. खूप माझं वाढत चाललं आहे, खूप कडक सुद्धा झालं आहे ते आता. त्यामुळे मी हॉस्पिटलला झाले आणि मी निघाली आणि पाऊससुद्धा आला आहे. मध्येच पाऊस आला आहे. ते दहीहंडी फोडतात त्यांच्यासाठी बरं आहे, पण माझ्यासाठी बरं नाही आहे. काय करणार आता, त्याला पाऊस यायला आला आहे. आता घरी आज मावशीकडे जाणार आहे. आज रोपणे जाणार, मोटरसायकल पण माझ्या ताकद नाही आहे काही पण करायची, कामं करायची. त्यामुळे नाही मावशीचा पण आला आहे मध्ये भाऊसोबत. आता आम्ही चालू हॉस्पिटलमध्ये तर शूट करायला जमलं तर करेन, नाही तर भेटू आपण मावशीकडे. तर आम्ही आता घरी चाललेलो आहोत. तर आमचं सोबत आलेलं आहे कार्टून, तर तुम्हाला मग मगाशीच दाखवलं. रोजच्या प्रमाणेच मला टाईम झालेला आहे घरी जायला, कारण इकडनं तिकडे तिकडनं इकडे डॉक्टर आम्हाला धावत होती. माझा पहिलाच नंबर असून टाईम लागलेला आहे. थोडंसं माझा चेकअप चालू होता, मी आता हॉस्पिटलमधून आत्ताच निघालेली आहे. जस्ट जे आपल्याला गालफा वाटत होतं ते गालफा नाही आहे, ते वेगळंच काहीतरी झालं आहे. ते डॉक्टर मला बोलले. आता मी तुमच्यासोबत शेअर नंतर कधीतरी करीन. आता आम्ही चाललो आहे कुठली हॉस्पिटलमधून. मॅडम डॉक्टरने मला पंचनामा केलं. घरी जाऊन आता बेडरेस्टसुद्धा सांगितलं. बघू आता काय होतं. तुम्हाला मी दिसणार सुद्धा नाही, तुम्ही आता घरी जाऊनच. जे सगळे तिघं मोठे मोठे आहे, सगळे बारीक बनलेत. मावशी जेवायला बसले तर तिला जेवू पण देत नाही. तिच्या समोर येऊन बसले जेवायला. मला चार मला चार. हे सगळ्यात मोठं आहे घोडं. नंतर ह्याच्याच ही आहे, नंतर हा आहे. हा तर लहान आहे, पण तो पण 10वीला गेला. आता ती 11वीला आणि आता जॉबला जातो. तर बघा, हे सगळे मावशी इथं जेवायची राहिली. पेटलेला भात होता गाईस, त्यामुळे माझा भाऊ बोलला मावशी मावशी तू जेव. आता तिघांना पण 2 मुस्काटीत दे जेव्हा आली तर. तुला अशा रीते मावशी आता परत कोणालाच देणार नाही. मावशीकडे सोसायटीमध्ये दहीहंडी आता फोडायला सुरुवात केली आहे. मला बरं नाही त्यामुळे मी खाली गेले नाही. वाटतं सगळे खाली गेले. जर त्यांनी काही शूट करून आणलं तर मी नक्कीच ब्लॉगमध्ये टाकलं.